आहे तर त्याला आपला उद्योग व्यवसाय हा कॉन्फिडन्सने चालवता आला पाहिजे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची निर्णय क्षमता असली पाहिजे. त्यानंतर धोका पत्करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. त्याला रिस्क उचलता आली पाहिजे. त्यानंतर त्याच्याकडे एक चांगलं विजन असले पाहिजे, एक दूरदृष्टी असली पाहिजे. त्यानंतर त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, त्याला कल्पकता असली पाहिजे त्याच्याकडे. त्यानंतर लिडरशिप क्वालिटी महत्त्वाची असते. जो काही उद्योजक आहे तर उद्योजकांमध्ये काय असते, उद्योजकांकडे एक चांगल्या प्रकारची लिडरशिप क्वालिटी असायला हवी. त्यानंतर त्याच्याकडे एक संयम असायला पाहिजे, पेशन्स. म्हणजे कधी कधी काय होते की उद्योग विकसित व्हायला कधी कधी काय होतं की त्याला वेळ लागतो. कधी कधी काही जे बिझनेस असतात किंवा उद्योग व्यवसाय हे पेशन्सचे असतात, तर त्याला पेशन्स ठेवता आलं पाहिजे योग्य वेळ येईपर्यंत. त्यानंतर कुठलीही गोष्ट जी आहे उद्योग व्यवसाय जर करतो म्हटलं त्याच्यामध्ये सातत्य अतिशय महत्त्वाचं असतं. तर तिने ज्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. कारण ह्या प्रत्येकाला आपलं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. ज्याला उद्योग व्यवसाय उभारायचा असतो तर त्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण आलं पाहिजे. त्याला कॉमर्सच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते स्वॉट अनालिसिस. म्हणजे आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत की आपल्याकडे काय काय क्वालिटीज आहेत आणि आपल्यामध्ये असलेले जे काही उणिवा आहेत ह्या प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत किंवा याची कमतरता आपल्याकडे आहे. याला काय आज सर आपल्यामध्ये आले आणि आपल्याला त्यांनी विविध उद्योग सांगितले जे आपण लघु माध्यमातून किंवा आणखी आपल्याकडे जर समजा कमी भांडवल असेल तर अशा याच्यामधून सुरू होणारे जे उद्योग आहेत ते सरांनी सांगितले किंवा थोडीफार आणखी भांडवल असेल तर आणखी कशा प्रकारे आपण आपला बिझनेस वगैरे कसं एक्सपांड करू शकतो काय ते जे काही सरांनी आपल्याला सांगितलं. आणखी जे आपल्याकडून आणखी काही कृती करून घेतल्या ॲक्टिव्हिटी ज्याने आपण स्वतःला ओळखू शकतो आणि आपल्या उद्योगाला देखील ओळखू शकतो हे जे सरांनी सांगितलं. तर हे नक्कीच आपल्याला एक फायद्याचं ठरेल आणि सर आपल्या आल्याबद्दल धन्यवाद सरांचे. आणि धन्यवाद जे काही ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या महत्त्वाच्या म्हणजे ते ज्याने खरंच एक स्वतःला ओळखून घेण्याची एक संधी मिळाली. तर धन्यवाद सरांचे एकदा आणि सरांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचे एकदा आपण स्वागत करू. ज्याला फीडबॅक द्यायचा असेल त्याने 2 मिनिट बोलायचा. चालू आहे 1 मिनिट. थँक्यू सर, खूप चांगली माहिती दिली आणि तुम्ही सांगितलं पण झाला आणि सर्वांना खूप चान्स दिला बोलायचा याच्यासाठी तुमचं धन्यवाद. जोरदार टाळ्या. अधिक कोणाला बोलायचं आहे तुम्हाला? बोला बोला. वा ना 2 शब्द बोला. सर्वप्रथम सरांचे मी अभिनंदन करतो. सरांनी वेळातला वेळ काढून इथं आले, आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्याला बिझनेस कसा स्टार्टअप करायचा, आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये होणारे फायदे, होणारे नुकसान आणि आपण आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारिकदृष्ट्या कसं मार्केटमध्ये आपल्याला उतरायचं आहे, आपल्याला पुढे चालून आपला बिझनेस ग्रोथ कसा करायचा आहे याबद्दल आपल्याला सरांनी खूप चांगलं आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन आपण फक्त ऐकून घेण्याचं कामाचं नाही, हे आपल्या जीवनात आपल्याला अंमलात आणायचं आहे. कारण की आपण फक्त हे 2 गोष्टी ऐकल्या किंवा आपले 3 तासाचे हे जे लेक्चर सरांनी आपल्याला दिलं हे खूप मोलाचं लेक्चर आहे. हे लेक्चर आपल्याला कुठून मिळणार नाही आणि आपण स्वतःहून पुढे जाणार पण नाही की कोणाला सांगणार पण नाही की आम्हाला हे नॉलेज सांगा, बिझनेसचं नॉलेज सांगा, आम्हाला काय करायचं आहे, पुढे आम्ही सुरुवात कशी करू शकतो, आम्हाला लायसन कुठलं लागेल, आम्ही कुठला बिझनेस करू शकतो, काय करू शकतो याबद्दल आपल्याला कोणीच माहिती सांगणार नाही बाहेर. कारण की आपल्याला आपल्या बिझनेसबद्दल माहिती काहीच नसते. त्याचमुळे आपण मराठी माणूस सगळ्यात पहिली गोष्ट अपयशी त्याच कारणानं होते. बिझनेस टाकतात मस्त फुक्यात नवीन प्रयत्न करतात, स्टार्टअप छोट्यापासून नाही करत डायरेक्ट मोठ्यापासून मोठी उडी घेतात. त्याच्यामुळे आपले बिझनेस ठप्प होतात आणि आपण आपली जेवढी लावलेली पुंजी असते, जेवढे आपला पैसा असतो तो सर्व आपला नुकसान होतो. तर ते नुकसान आपल्याला नाही व्हायला पाहिजे. आपल्याला पुढे कसं जायला पाहिजे, आपल्याला आर्थिक अडचण येणार, नैसर्गिक अडचण येणार, जागतिक अडचण येणार, याच्यासाठी आपल्याला कसं सामोरं जायचं हे मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं. त्याबद्दल सरांचं आभार मानतो आणि सरांनी वेळाला वेळ काढून आणि योग्य रीतीने जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
आहे ना सर? बरोबर आहे. जय भीम सगळ्यांना. जय भीम. सर, आज सरांचं नाव प्रवीण बोंद्रे सरांनी आज आपल्याला एंटरप्रेन्युअर म्हणजे काय असतो हे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचे क्वालिटीज काय असायला पाहिजे, त्याचे ड्रॉबॅक्स काय असतील. तो एंटरप्रेन्युअर म्हणजे मराठीत सांगायला झालं तर उद्योजक कसा घडला पाहिजे, त्याने कसं फेस केलं पाहिजे, त्याने जवळ उद्योग उभारला तर तो फेस कसा केला पाहिजे याबद्दल त्यांनी सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. आणि बरंचसं म्हणजे आपल्याला जे माहीत नव्हती माहिती ती सरांनी आपल्याला दिलेली आहे की वेगवेगळे उद्योग कोणते आहेत आणि ते लघु उद्योगमध्ये जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एक पूर्ण लिस्टच आपल्याला दिलेली आहे आणि वेगवेगळे लायसन्स त्याबद्दल पुढे कसं जायचं, कोणते मार्ग घ्यायचे हे सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि कोणाला द्यायचा फीडबॅक? आज प्रवीण बोंद्रे सर आपल्याला लागलेले आहेत. खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की आपण कसं काय नवीन उद्योजक शून्यापासून कसे उद्योजक बनू शकतो त्याच्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. वेगळ्या वेगळ्या योजना, वेगळे व्यवसाय आणि आपण कसे यशस्वी होऊ शकतो आणि काही नाही केल्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, कसे आपले नुकसान होऊ शकते याच्याबद्दल सरांनी आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सरांचे आणि खूप खूप आभार पण. वेळातला वेळ काढून आम्हाला एवढे चांगले मार्गदर्शन केले. थँक्यू सो मच. नेक्स्ट बोला ना काही. त्याच्यानंतर प्रवास आंबेडकरांना मी वंदन करतो आणि तसेच सरांचे सुद्धा मी आभार मानतो की सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सर्व सरांनी आपल्याला नवनवीन गोष्टी सांगितल्या. आणि त्याचनंतर याच्या आधी पण आपलं म्हणजे डेली आपलं प्रशिक्षण होत आहे, परंतु सरांनी आज आपल्याला काहीतरी नवीन माहिती दिली त्याबद्दल मी सरांचा आभार मानतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तर आपण उद्योजक होणारच या संदर्भात आपण एक शपथ घेत आहे. मी आज या ठिकाणी संपूर्ण आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने ही शपथ घेतो की मी माझ्या कौशल्याचा कल्पकतेचा आणि परिश्रमाचा उपयोग करून स्वतःचा उद्योग उभारणारच. मी कधीही हार मानणार नाही. अपयश आलं तरी पुन्हा उभा राहील. नवीन विचार, नवीन दिशा आणि नव्या जोमाने काम करेल. मी रोजगार मागणारा नाही, रोजगार निर्माण करणारा उद्योजक होणारच. माझ्या उद्योगातून माझं कुटुंब, माझं गाव, माझा जिल्हा आणि माझा देश प्रगती पथावर नेईल. जय उद्योग, जय महाराष्ट्र, जय भारत. ओके, धन्यवाद.